नमस्कार, मी मनस्वी. आपल्या जी.आर. महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे पुसदमधून. स्वच्छ पुसद, सुंदर पुसद, सुसंस्कृत पुसद घडतोय का खरंच? नव्या उमेदवारांना संधी देऊन जनतेने नवा गडी नवा राज येईल म्हणून अपेक्षा बाळगली होती. पण वर्षानुवर्षे चालत आलेल्या नाली सफाईच्या दुर्गंधीचा आणि रस्त्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही तसाच कायम आहे. जुन्या राजकारण्यांना हटवून नव्या चेहऱ्यांना बसवले तरी जुनी समस्या मात्र हटली नाहीत. त्रस्त जनता आता एकच प्रश्न विचारत आहे, आम्हाला न्याय कधी मिळणार की फक्त घोषणाबाजी आणि फोटो सेशन चालू राहणार? नाली स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस होत चाललाय. पुसद नगरपरिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील अपडेट्ससाठी जी.आर. महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या समस्या बिनधास्त मांडण्यासाठी आजच आमच्या चॅनलशी जोडले जा. मी गोविंद राठोड, जी.आर. महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. पुसद नगर परिषदेचा स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आज खूप दिवसापासून चालू आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आपल्या पाठीमागे जी उभी आहे ती जनता आहे. याच्यामध्ये विषय असा आहे की याआधी नगर परिषदेने कोणतं काम न केल्यामुळे ह्याच जनतेने नवा गडी नवा राज असा एक नेता निवडून दिलेला आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आपण प्रत्येकाची समस्या जाणून घेणार आहोत. आज आपण आले आहोत मच्छी मार्केट एरियामध्ये, यांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल की आज ही परिस्थिती आहे? आमच्याकडे पाणी नाही आहे, आमच्याकडे स्वच्छता नाही आहे, आमच्या इकडे नाली काढायला येत नाही. तर आम्ही विशाल घाटेला आम्ही फोन करत राहतो बार बार. तो काम करतो आमचे, ते आम्हाला सांगतो की असं करू तसं करू. आम्ही सभापतीला फोन करतो, फोन उचलत नाहीत. आम्ही नगरपालिकेत गेलो, बोलत नाहीत, भाषा चांगली देत नाहीत. हो म्हणतात, लबाडी बोलतात. ते कनेक्शन नळाचे घेतलेले आहे, ते हजार रुपये घेऊन कनेक्शन दिले. आम्हाला 12 लोकांना पाणी नाही भेटत. आम्ही इकत पाणी पियालो बॅरेलचं, 50 रुपयाचं पाणी घ्यालो आम्ही. आम्हाला पाणी नाही भेटत, इथे व्यवस्था नाही, स्वच्छता नाही. इथे येऊन गेले, झाले गेले, सगळं काही झालं. इथं काही व्यवस्था नाही आहे. मच्छी मार्केट म्हणजे असं की झाली आहे कथा की इथं म्हणजे लक्षच देत नाही कोणी. आता विशाल घाटे आलेले आहेत, त्याची पत्नी, ते आमच्याकडे ध्यान द्यायले, पण असे कोणता अधिकारी येऊन पाहणी करत नाही, काय विचारपूस करत नाही की काय झालं, काय अपेक्षा आहे तुमची. आम्हाला अपेक्षा काही कोणाकडून नाही आहे. ते म्हणणं आहे की बाबा मी बोलतो, मी करतो, फोन लावतात, तो आलो म्हणतात, त्यांना पण खोटं बोलते. मागे जे स्वच्छता मोहीम राबवली जात होती, हो, ते स्वच्छता मोहीम आता चालू आहे का? नाही, गंदगी आहे, काहीच नाही आहे. नुसते काही नाही, गंदगी आहे. इकडे कोणी आलं नाही आहे. फक्त विशाल घाटे येत राहतात, पाहत राहतात, सांगून राहतात की असं नाही तसं, पण त्यांच्या सोबत खरं खोटं बोलत राहतात. स्ट्रीट लाईट सूर्यप्रकाशवरती जे लाईट चालू आहे, ते लाईट चालू आहेत का? नाही, बंद आहे. जे मतदानाच्या टायमाला ते लावले होते तिथं रोहिदास मंदिरात, तो आता बंद पडलेले आहे. आता खांबावर लाईट नाहीत. देतो म्हणल्या का बियाताई मेंबर आता आमचे, त्यांनाही देत नाहीत. नुसतं खोटं बोलत राहतात, होला हो लावत राहतात.